हे आणि हे आर्या. आर्या कुठे गेली? नाचणार आर्याला घेऊन जातो. पहिलं घेऊन जातो. यांचा लावता आहे. चला आता जरा दुसऱ्या ठिकाणी जातो. तुम्हाला थोडं वेगळं काय जर दाखवतो. चला बाय. ही पाठी दिसते ते मेन कॅनल आहे. इथून पाणी सोडलं जातं. म्हणजे थोडक्यात म्हणाले धरणाची चावी ह्या ठिकाणी आहे. पौर्णिमेपेक्षा हे भारी नाही. कोकणचा 7/12 या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना हर्षल शिंदेचा शिंदेशाही मानाचा मुलगा. ही आमची मराठी शाळा पहिलीपासून 8वीपर्यंत. आता एकूण पटसंख्या कमीत कमी 25 ते 30च्या आसपास पटसंख्या आहे संपूर्ण 1ली ते 8वीपर्यंत. आमच्या काळात 200 ते 250च्या आसपास पटसंख्या होती. म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये कमीत कमी 30-35 मुलं ही शिकायला होती. आणि आता 1लीपासून 8वीपर्यंत टोटल 25 ते 30 मुलं शिकायला आहेत. बघतो जरा नदीला किती पाणी आहे, पर्याला पाणी किती आहे, बंधारा किती वाजता होतं जरा बघून येतो. आणि आज म्हणजे असं झालं आहे की आम्ही चाललो होतो मुंबईला. ते दिवाणखवटेचे इथं दरड कोसळले. त्याच्यामुळं आमच्या ट्रेन सगळ्या बंद झाल्यात. का कुठे गेल्या आहेत काय बाई? कुठे गेल्या? हे नगरसेवक चेंबूरचे महादेवदादा शिवगण यांचं हे बंगला आहे. आणि हे गणपतीचं मंदिर श्री स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर. एक नंबर असं मंदिर आहे. कलर डिझाईन एकदम जबरदस्त. हा स्टेज आहे, इथे कार्यक्रम होत असतात. हे आमची गँग आहे, रिटर्न गँग आलेली. हा हे रिटर्न गँग आले. हे रात्रीची रिटर्न गँग आहे कोकण कन्याची. कोण कोण आहे? बावा आणि बाजाचा पोरगा. हे बाजाच्या पोराचं नाव काय? हा नितेश शिवगण, संकेत शिवगण पोलीस पाटलांचा पोरगा. आणि हा बाजाचा पोरगा दूधवाला बाजा उर्फ रवींद्र मडवी. हे चल बंधाऱ्यावर चल. बंधाऱ्यावर या लवकर, बंधारा दाखवायचा आहे. हे शिवगणवाडी. आणि हे महेश गजानन शिवगण यांचे घर. यूट्यूबर. सध्या यूट्यूबर ते थकलेले आहेत कारण मोबाईल नाही चांगला, कंटेंट नाही. त्याच्यामुळे थोडे नाराज झालेत. होतील हळूहळू, येथील लाईनीवरती सगळे. प्रत्येक वाडीत आता बंगले होत चाललेत. डबल माडी, टेबल माडी. हा एक यूट्यूबर आहे उदय शिवगण. येतात की नाही पोरं? कुठे गेली बघा. आता घुबड बसलंय एकदम शांतपणे. घुबड आहे की सायाचं पान आहे समजत नाही. झूम करून बघतो आम्ही काय ते. बघा घुबड आहे. मला वाटलं अगोदर सायाचं पान आहे. आणि कसं घाबरवतं लोकांना ते बघा. हे बघा. आता त्याला उठवतो मी, समजेल तर मला. हे स्वप्नील माजलकरचे जीप आले. परत फोन लावतो, लागतच नव्हता. कशाला रे? तुझा मेसेज बघितलेला. कसला? कॉल करत होतास. कधी? तो सकाळी कॉल बघितलं. क्लिअरिटी एकदम कडक आहे ना. कुठच्या कंपनीचा? MI 14. अरे तुला कशा फोन करतो माहिती आहे? ते ट्रेन बंद झालं ना, ते लोक विचारत होती मुंबईला जायला गाडी. इरपण गेला 11,000. कुठे? 11,000? 11,000 परवडत नाही. आणि रोड एवढा बाद झाला ना नागोटण्याच्या पुढं.
मग कालच मी त्या खेडवाल्याला फोन केला. काल मला एक भाडं होतं ना याच्यातलं राजापुरात मुंबईत सोडायचं. त्याला 15 सांगितलं, त्याला 13त गाडी. तुला नाही भाडं भेटलं? मी कमीच नाही जाय जाऊन तर कोण अडकायला झालं तर काय करायचं. रोड चांगले नाहीत. कोल्हापूर मार्गे रोड चांगला आहे. तिकडनं पाणी भरलंय ना खोपवलीला. हा. बघ तू नंतर फेसबुक नेटवर्कवर गेलास की गाडीच्या हेडलाईट एवढं पाणी टोल नाक्यावर. मला जो तो विचार आहे इथं जवळ काय हायवे काय. मी रेल्वे स्टेशनला बसून होतो. मग मी जाणार नाही कुठं, कारण तू रात्री गेलेला. रात्री गेलेला. त्याला रात्री ती दरड बघून तुला कळलं नाही पाठी यायचं. मला काय कोण बोलत नाही दरड बिरड. आम्ही डायरेक्ट जाऊन गेल्यावरती आम्हाला माहिती पडलं की खट्या पण होता. खट्ट्या सगळे गेलं होतं. खट्या आला. अरे तिथं घोबड होतं, गेलं तर उठलं वाटतं. खट्या आला काय? खट्ट्या आला. तुम्ही सकाळी आला. सकाळी आलो मी म्हटलं मी जाणार नाही, मला कामावर जायचं. मला दरड उकडून झाले पण चिखल भरपूर आहे तिथं. मग आता काय करणार ते. तरी 8 दिवस उद्या होईल चालू. चला ही गँग घेऊन जातो जरा. अरे इथं घोबड होतं वरती. हे बघू किचन. सरपंचाचं किचन. हे सरपंचाचा पोरगा आहे. चला या. मुंबईचा शेट आहे आता तो. चला. बघ ना ड्रायव्हर झाला भाकडे. बघितलं काय त्या दिवशी. कुठे जाय? बंदरात आहे. अंदाज समजला नाही दिला नाही तू. बंदरात आवाज जोरात येतोय पण. कुठली कुठली गाडी? मी सकाळी तुमच्या बरोबर तुमच्या पाठोपाठ आलो मी. गाडी सुटली. थांब जरा थांब. हे कोणाचं घर आहे? कुठलं? डोंगर बघ कसे दिसतात. तिथे कडा वातावतोय बघ, दिसतो बघ कसा. ए बाबा, डोंगर बघ कसे दिसतात झूम केल्यावरती. इकडे इथं बघ. तिकडे कुठे बघता? मोबाईल होता. अरे अजून झूम करू शकतो तेवढंच. 15x पर्यंत आहे. हे 4K शूटिंग आहे ना, त्याला जास्त झूम नाही. हे कामाचे आहे. आणि हे आर्या. अरे कुठे गेली? नाचणार. आर्याला घेऊन जातो. पहिरे घेऊन जातो. त्यांचा लावता आहे. हो रामदा. अरे भावशील. जबरदस्त सीन आहे हा. हात आला याच्या पाण्यात. ए किती भावा लावल काय? मग जाऊ नको पुढे. सावकाश सावकाश. रामदा ते शिवगण कुठे चाललंय हो? दादा चाला कुठे? चारा नाही. यांची गुरं आहेत अजून. संकेत ए पिशवी पकड, छत्री पकड माझी. आवा. ए इकडे बघा रे. एकदम जबरदस्त. हा एकदम गावचा बंधारा बांधलेला आहे. थोडा फुटलाय तो इकडून, या साईडने फुटलेला आहे. याच्यावरती ह्याच्या खाली आम्ही पहिले लहानपणी आहे ना आंघोळ करायची. लय मजा करायची आम्ही. तिथे मासे चढतात हे बघा. हा जो कोपरा आहे ना, इकडचा कोपरा हा, त्या ठिकाणी मासे पडतात. आणि वरनं आम्ही खोन लावून पकडायचो किंवा वरनून झाडायचो. खाली खोन लावायची, वरनं झाडायचा. भरपूर मासे भेटतात. या कोपऱ्याला पण सुद्धा चढतात. इथे सुद्धा खोन लावायची पहिले. याच्या खाली आहे ना, ह्याच्या खाली हा जो पाण्याचा झोत आहे, याच्या खाली आपण बिंदास राहू शकतो. याच्या खाली पोकळी असते, गॅप असते, हवा येते आपल्याला. खूप मजा केली लहानपणी. ते आता सगळं आठवत आहे. मी शूटिंग करायला त्याच्यासाठी झालो आहे की लहानपणीच्या आठवणी जरा थोड्या ताज्या करूया. एकदम जबरदस्त आहे. आता पाणी बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे आपण हे करू शकत नाही, रिस्क घेऊ शकत नाही याच्यात.
भावा होऊ शकतं, वाहणार 100%. तर कमरेच्या वरती पाणी गेलं की समजून जायचं वाहणार. चला आता जरा दुसऱ्या ठिकाणी जातो, तुम्हाला थोडं वेगळं काय जरा दाखवतो. चला. हा बघा 4 घेऊन कसा येतोय. हा गावचा माणूस आहे आणि आम्ही जायला घाबरतोय. चला. जबरदस्त सीन आहे. आता जरा कोर्निंग धरणावर जायचा प्लॅन झाला आहे. गाडी तर नाही माझी, पण ह्याची तुमची आहे शंकूची आणि जरा बबल्याची गाडी आहे. बबल्या नीट चालवशील ना गाडी. वाटवलं कर मुंबईत जायच्या इकडेच महिनाभर. हा चला आता जाऊया आपण. बाकी इकडे बघ जरा, इकडे बघ, इकडे पुढे, इकडे पुढे ना बंधारा दाखवून झालाय. तर आता आम्ही जरा धरणावर जाऊन येतो. तुझं माहेर कुठचं? माहेर माझं पालू. आलो मग धतूर कोरणीकोचा काय संबंध नाही तुझा ना? नाही ठीक आहे. आता हे आमचं घर आहे आणि हे भालेराव आहेत. हे समोर दिसतंय भालेराव आहेत. हे आमचं घर आहे. आता जरा आमच्या घरापासून कोरणीकोचं धरण किती लांब आहे हे जरा व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दाखवतो. हे भागा भालेराव पण नाही, काय कामधंदा नाही, काय नाही, गिरायक नाही, काय नाही. आपलं गावाला दुकान खोलून बसायचं मस्तपैकी आणि दिवस भरायचा. बरोबर ना? चला आता मी जातो, जरा धरणावर जाऊन येतो. पोरं वाट बघतायत. चला. ए चला रे, ए शंकू हे इकडे येऊ देत मला. तू घे. ए अरे शंकू तू आणि मी. नको नको शंकूवर मला विश्वास आहे, तुमच्यावर विश्वास नाही. अरे पाडती बिडती मला तुम्ही शंकू. ए भावा चालव, सावकाश घे. आपल्या सावकाश जायचं, सावकाश यायचं, गडबड नाही.
आज सोमवार आहे त्याच्यामुळं भांबेडचा बाजार थोडा कमी आहे. हे बघा आपली गँग आली. काय घ्यायचं रे तुला आता? पिशवी. सगळं भांबेड बंद आहे म्हणजे बहुतेक दुकानं बंद आहेत. माणसं पब्लिक कमी आहे. लोकांची लावणी पण झालेली आहे ना रे. काय बोलत बसला? चला आता काय रे कुठे गेला? बरं आहे येतो जरा साईदीपच्या इथे थांबतो. साईदीप रत्नदीप रत्न आहे का माहित नाही. साई तेवढा असतो. ओम साई किराणा आणि जनरल स्टोअर्स भांबेड म्हणजे आपल्या एका शब्दावरती इकडची तिकडं तिकडची इकडं पानं फिरवणारा आपला जिगरी मित्र आहे साईदीप रत्नदीप. हा लादेन आहे. लादेन आहे साईदीप. कुठे रे? बॉम्ब टाक एक बघू. साईदीप कुठे आहे? पाठी गेला. पाठी गेलाय बघू. आपला बंधू परसन दे. धरणा जाऊन येतो जरा. धरणा शूटिंग काढून येतो. ऐकलं काय? काम काय आता आम्हाला तेवढी साम आहेत. कुठं आहे धरणावर? अरे ट्रेन कॅन्सल झाली ना. अजून एक विमान देऊ काय? 5 सुटे नाही तो. ऐकलं काय? 25 सुटले. बंधू ट्रेन कॅन्सल झाले ना. आला का परत स्टेशनवर? मग काय करायचं? दुसरं काय काम नाही. मी सांगतो जाऊ नका म्हणून. काय रे किती? बंधू बोल ना. पर्सन दे आम्हाला. जाऊ दे पाऊस नाही तोपर्यंत शूटिंग काढू दे. किती? नाही तर काय खरं नाही आमचं. अर्धा किलो दे. आणि कांदा पण दे. काल आलास का नाही मग बलकडची तिकडे? कसली मजा होती. हा भाव होता. आता हे काय? चला बघ. हे पोलीस पाटील आहेत काय? तुम्ही पोलीस पाटील तिकडचे कोर्निंकोचे? तर कोर्निंको जायला बंदी आहे धरणावर. त्याच्यामुळं ऑप्शन नाही आपल्याकडे आता. हे कोर्निंकोचे पोलीस पाटील आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हा तुमच्याकडे पोलीस स्टेशनवरून डायरेक्ट मेसेज झाला आहे. फोनलाही वरती पाठवायचं नाही. तुमच्या गावातले पण लोक आहेत तिकडे गावातले पण लोक उभे आहेत. नाही सगळं फक्त पोलीस आहेत. जाऊ दे आता. आम्ही आमची गोरव पाण्यावरनं दुसरीकडे फिरवतो. हा काय तू येतेस का वरती? आता आमची जरा एक वाट बदलायचा प्रयत्न चाललाय. म्हणजे वाट बदलतो आता. कारण वरती जायला परमिशन नाही. कॅमेरा लावले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती इफेक्ट पडू शकतो. हे वर जात नाही बंधू भावा. चल वर जायला देत नाहीत धरणावर. तिकडे पोलीस आहेत. कॅमेरा लावलेत. मग काय उपयोग? सायरन पण लावलेलं आहे. मग मरू दे. चला एवढी रिस्क घ्यायची ना आपल्याला. काय रे एवढं काय आपलं इम्पॉर्टंट नाही तिकडे. चला ते वाचतात. हा चला. ए चले. हा काय शोधतोय? कुठे? आहेत. हा नको बोला तो. चला रेड अलर्ट आहे. हा महिंद्रा यू महिंद्रा यू. चला हे चला फिरवा गाड्या. आता पाणी आणते सबको. चला आता डायरेक्ट अर्धगळे धरणावर जाऊया.
रात्रीला तू गेलाच नाही म्हणून म्हणतोय. जे जिथपर्यंत चालते ते आरामात घे. पहिले घाण होतं रे. दिसत कसं ते बंद आहे आता. ते बॅटरी ऑफ होते आपोआप. ते आपोआप बंद होतं. ते कॅमेरा शूटिंग चालू असते. पॉवर ऑफ होते फक्त. म्हणजे स्क्रीन ऑफ होते. ह्याच्यात कधी आला होता तुम्ही? कधी पण ते अरे मोठा आम्ही थोडी होतो इकडं. मोठा कधी पासला आम्हाला काय माहिती. म्हणजे पहिल्यांदाच पहिल्या पावसाचा मोठा होर. शेंगाळे पण नेला. किती जण होता? इकडून ये रे. मी रस्ता काढतो बरोबर. मला समजतं ना. इकडे साईड नाही रे. रस्ता बरोबर नाही. हा हे चांगलं. ये मी जातो तिकडून. या हा पाटरच ना घरी जाय. येडा आहे काय? ते काय जवळ आहे काय? तिकडे येऊ नको. तिकडे अरे पाणी धरणाचं एवढा पाणी असताना तुम्ही टेन्शन कसे घेता हो? नैसर्गिक पाणी पियाचं. कोण कोण हे काय नक्की? कुठं आहे? कुठं बघितलंस तू? काय ते इंस्टा 360 X4 कॅमेरा आहे. याच्यामध्ये व्हिडिओ येतोय मग. इकडे झाडं तोडली बघून तरी. आले वाटतं गाडी गेली. बांधकाम केलेलं नाही इकडे. पाहिजे मी काय म्हणतो, इकडे हवालदार पोलीस नाहीत ना? इकडे कोण म्हणजे हा आपल्या एरियामध्ये पडतो म्हणून आपल्या ग्रामपंचायत मध्ये फेमस आहे ना. तसं नाही रे. आपल्या ग्रामपंचायत मोडतं म्हणून. होय आपल्या ग्रामपंचायत मोडतं. कसं काय? आंबेडकर मोडतंय. सरपंचाला विचार ना. सरपंच पण आपल्यात आणि पोलीस पाटील पण आपल्यात आहे. आपल्याला काय टेन्शन नाही. अरे सगळं जंगल तोडून टाकलंय रे. अरे पुढे बघतो. काय लिहिलंय या? काय वाचलंय ना? काय वाचलं? काय वाचता येतं ना नक्की? हे इथं मध्ये शिडी कशी पाडली? तर पण पहिले नव्हत्या. हे थांब. इथे जरा डोंगरावर झूम करतो. थांब. हे इकडे बघा. इकडे डोंगरावर झूम करतो त्या पाठच्या. अरे तुमच्यापासून पुढे गेला असा बघ. हा काय जबरदस्त सीन आहे.
तिथपर्यंत जायची म्हणजे एवढा वेळ नाही आपल्याकडे. चला. आज पाऊस कमी आहे त्याच्यामुळं म्हटलं जरा फिरून येऊया. पावसातनं फिरायचं म्हणजे जरा आजारी पडायची लक्षणं, सर्दी होणार. नुसतं पाणी पर्यायचं. किती लांब आहे रे अजून? लांब आलं ना? मासे कॅमेरा एवढा आपला भारी नाही. मासे दिसाय झूम करून पाण्यात बुडवा. हे पाण्याचा आवाज कुठला आहे? हे पाणी कुठलं आहे? हे पाणी कुठलं? हे बघू इकडे दाखवाय जरा. हे कॅनलचं पाणी इथं काय आलंय? हे आता नवीन किल्ला आहे. हे चानी बघ. आवडलं भरपूर आहे काय? हे नवीन धरणाचं कॅनल बांधलंय. कॅनल म्हणजे इथून पाणी गावागावामध्ये पोचवलं जातं. इकडे गाड्या आलेल्या आहेत बघ, बाईक आलेल्या आहेत तिकडे. आला आता आपलं हरदगळे धरण. ह्याच्यासाठी एवढा अट्टास केलेला आहे. काय दम लागला. फुल पाणी भरले जातं. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. थोडं ऊन कमी आहे. पाठी दिसते ते मेन कॅनल आहे. तिथून पाणी सोडलं जातं. म्हणजे थोडक्यात म्हणायला धरणाची चावी ह्या ठिकाणी आहे. तिथूनच पाणी खाली सोडलं जातं. काय 112 पाणी घातली. पण काय आहे ते 112 काय वाजराऊट? ते पाणी किती आहे? जास्त हाईट हाईट फुटामध्ये असेल. हो सध्या 112 फुटापर्यंत आहे. हो. चला 138 आहे. म्हणजे काय पॉईंट मी टाकले ते. आपल्या थोडं इथलं काय माहिती. कांदा बिना आणलाच ना? मग कांदा बिंदा फोडा. कांदा फोडतो बाबा. कोण आहे का खाली? तुम्ही काय केलं? हा किती जाऊया? कुठून? आता जरा धरणाच्या खाली जातो. तिथून पायवाट आहे खाली जायला. अवकाश रे.
कशी मला पाडशील? इथून घोरपडे उतरतात काय? हे नंबर कोणते कोणते आहेत? हे चल खाली चल, इथं उंच आहे, चल. अरे उंच आहे तिथं, चल. पौर्णिमेपेक्षा हे भारी नाही. तर धरणावर जाऊ ना, आलो जाऊ. ते पलीकडे जाय होईल का आपल्याला? किती आहे रे पाणी खोल? पॅन्ट भेटली तुझी? चांगली तुला फिरा. आपण फोटो काढूया. हे जरा व्हिडिओ होऊ दे. फुकट काय तुम्हाला चार्ज नाही, काय नाही. लोक रेसॉर्टमध्ये जाऊन 700-800 रुपये देऊन फिरायला जातात, मजा घ्या जातात. ही आपली फुकट मजा आहे. फेमस नाश्ता बघा.